तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 3 Unit 6 poem in the world of letters page number 76, 77, 78. Today we are going to learn about poem in the world of letters. Let's start. Unit 6 poem in the world of letters. लिसन रिपीट अँड सिंग म्हणजे ऐका परत एकदा म्हणा गाणं गा. आता इथे लेटर्स म्हणजे A to Z लेटर्स, याला अल्फाबेट असेही म्हणतो. इथे लेटर्स दिलेले आहेत बघा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW XYZ. हे A to Z अल्फाबेट आहे आणि अल्फाबेट सॉन्ग आहे हे. आता आपण आपल्याला हे A to Z अल्फाबेट सॉन्गमधून हे अल्फाबेट काय सांगतात ते बघूया आणि ते काय करतात ते आपण बघूया. आधी आपण एक एक ओळ समजून घेऊया. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. एट ॲन ॲपल. एट म्हणजे खाल्ले किंवा खाल्ला. ॲपल म्हणजे सफरचंद. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, ए एट ॲन ॲपल. एने सफरचंद खाल्ला आहे. वी बाउन्स्ड अ बॉल. बाउन्स्ड म्हणजे उसळी मारणे. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, बी बाउन्स्ड अ बॉल म्हणजे बी बॉलसोबत खेळत आहे, म्हणजे याला बाउन्स करत आहे. सी कट अ कॅरेट. कट म्हणजे कापणे, कॅरेट म्हणजे गाजर. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, सीच्या हातात गाजर आहे आणि तो चॉप करत आहे म्हणजे कापत आहे. सी कट अ कॅरेट. अँड डी ड्रेस्ड अ डॉल. ड्रेस्ड म्हणजे कपडे घालणे, डॉल म्हणजे बाहुली. डी काय करत आहे तर बाहुलीला कपडे घालत आहे. डी ड्रेस्ड अ डॉल. ई इट्स एग्स. एग्स म्हणजे अंडी आणि ई काय करत आहे तर अंडी खातो. ई अंडी खातो. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. अँड एफ फॉल्स फ्लॅट. फॉल्स म्हणजे कोसळणे किंवा पडणे. फ्लॅट म्हणजे आडवा. एफ हा कोसळला आहे किंवा आडवा पडलेला आहे. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, एफ फॉल्स फ्लॅट. जी ग्रोज ग्रेप्स. ग्रोज म्हणजे वाढवणे, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, जी काय करत आहे तर द्राक्ष वाढवत आहे किंवा लावत आहे या अर्थाने. अँड एच हँग्स अ हॅट. हॅट म्हणजे टोपी, हँग्स म्हणजे अडकवणे. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, एच काय करत आहे तर टोपी अडकवत आहे. आय इज ऑन अँड आयलँड. आयलँड म्हणजे बेट. आयलँड म्हणजे बेट. आय कशावर आहे तर एका बेटावर आहे. जे जम्प्स अँड जॉग्स. जम्प्स म्हणजे काय उडी मारणे आणि जॉग्स म्हणजे धावणे. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, जे जम्प्स अँड जॉग. जे काय करत आहे तर उड्या मारतो आणि धावतो. के कीप्स किटन्स. किटन्स म्हणजे मांजरीची पिल्ले. कीप्स म्हणजे ठेवणे. के काय करत आहे तर मांजरीच्या पिल्लांना ठेवतो. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. अँड एल लिफ्ट्स लॉग्स. लिफ्ट्स म्हणजे उचलणे आणि लॉग्स म्हणजे लाकडाचा ओंडका. ॲज यू कॅन सी दी पिक्चर, एल लिफ्ट्स लॉग्स. एल काय करत आहे तर लाकडाचा ओंडका उचलतो. एम मेक्स मिस्टेक्स. मिस्टेक्स म्हणजे चुका करणे. एम काय करत आहे तर चुका करतोय. तुमच्याही चुका होतात ना, तसंच एम पण चुका करतो. एम मेक्स मिस्टेक्स. एन नीड्स अ नर्स. एनला कोणाची गरज आहे तर नर्सची, कारण तो आजारी आहे, त्याला दुखापत झालेली आहे म्हणून त्याला नर्सची गरज आहे. ओ ओबेस ऑर्डर. ओबेस म्हणजे आज्ञा पाळणे. ओ काय करत आहे तर आज्ञा पाळतो. अँड पी पॅचेस अ पर्स. पॅचेस म्हणजे ठिगळ लावणे. पी काय करत आहे तर पर्सला पॅच लावत आहे. क्यू अप क्विकली. क्यू म्हणजे रांग आणि क्विकली म्हणजे पटकन. क्यू काय करतोय तर पटकन रांग करतोय.
आर रोल्ड अँड रोज. रोल्ड म्हणजे गुंडाळणे, गुंडाळी, आणि रोज म्हणजे उभा राहणे. आर काय करतोय तर रोल करून उभा आहे. एस स्पोक स्लोली. स्लोली म्हणजे हळूवार, स्पोक म्हणजे बोलणे. एस काय करतोय तर बघा इथे ॲज यू कॅन सी दी पिक्चर. एस स्पोक स्लोली म्हणजे हळूवार बोलत आहे. अँड टी टच हिज टोज. म्हणजे टोज म्हणजे पायाची बोटे. टी काय करत आहे तर पायाच्या बोटांना हात लावलेला आहे. टी टच हिज टोज म्हणजे टीने पायाच्या बोटांना हात लावलेला आहे. टी टच हिज टोज. यू यूज अन अम्ब्रेला. यूज म्हणजे वापरणे, अम्ब्रेला म्हणजे छत्री. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. यू यूज अन अम्ब्रेला. यू अम्ब्रेला वापरतो. वी हॅज अ व्हायलेट व्हॅन. व्हायलेट म्हणजे जांभळा. व्हीकडे जांभळ्या रंगाची व्हॅन आहे. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. डब्ल्यू वॉशेस विंडोज. वॉशेस म्हणजे धुणे आणि विंडोज म्हणजे खिडकी. बघा इथे डब्ल्यूच्या हातात एक बकेट आहे आणि तो काय करत आहे तर खिडकी धुत आहे. वेन एव्हर ही कॅन. जेव्हा पण तो करू शकतो तेव्हा तो खिडकी धुतो. एक्स हाइड्स इन बॉक्सेस. हाइड्स म्हणजे लपणे आणि बॉक्स म्हणजे खोका. एक्स हाइड्स इन बॉक्सेस म्हणजे एक्स काय करतो तर या खोक्यामध्ये लपतो. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. वाय सेस यमी अँड यू. यमी म्हणजे स्वादिष्ट अँड यू म्हणजे तुम्ही. वायकडे एक आईस्क्रीम आहे आणि ते स्वादिष्ट आहे. तो म्हणतो वाय सेस यमी अँड यू. झेड से झिग झॅग झूम. झिग झॅग म्हणजे वाकडा तिकडा. झेड कसा आहे तर वाकडा तिकडा आहे. हुर्रे वी आर थ्रू म्हणजे हुर्रे म्हणजे हा एक्सप्रेशन आहे. तर आपण त्यातून आनंदाने तो बोलत आहेत. ते बोलत आहेत की आपण यातून गेलो किंवा आपण हे केलं या अर्थाने. इथे अल्फाबेट आपल्याला ते काय करत आहेत, काय सांगतायत हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे. तुम्ही आता या सॉन्गला चाल लावा आणि परत एकदा वहीत लिहून काढा. थँक्यू.